शुभदा कांगणे चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आणि आजची रेसिपी बघा, मी आज दुपारचा बेत केलेला होता। मस्त असं छान मेथीची भाजी आणली होती काल, मस्त अशी साफ करून आज त्याचा मस्त असं छान बेत केलेला आहे बघा। आज मस्त असे फ्रेश मेथीची भाजीपासून बघा आज मी मस्त अशा पुऱ्या केलेल्या आहेत आणि एकदम अशी क्रीमी आणि एकदम अशी मस्त चटपटीत बटाट्याची भाजी आज ह्याच्यावर मी सर्व केलेली आहे। खूप मस्त आहे ही रेसिपी, नक्की तुम्ही पूर्ण बघा। आणि आपला हा व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर तुम्ही तर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ही रेसिपी पूर्ण बघा आणि नक्की करून बघा। खूप मस्त आहे ही, तुम्ही रेसिपी कधीही केव्हाही करू शकता, एवढी भारी आहे आणि खूप मस्त टेस्टी होते। कोणी बोलतं बघा की मेथीच्या पुऱ्या अशा कडू होतात, पण हे काहीच अजिबात कडू नाही होत आणि मस्त अशा टम फुलतात आणि मस्त अशा पुऱ्या एकदम त्याचा खमंग सुवास एवढा मस्त येतो ना, म्हणून सांगते की ही रेसिपी पूर्ण बघा आणि नक्की करून बघा। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। छान अशी रेसिपी आहे, तर चला पटकन आपण बघूया। तर इथे बघा मी एका बाउलमध्ये मेथी स्वच्छ धुवून ती कापून घेतलेली आहे। आणि पालेभाज्या नेहमी करताना पहिलं धुवायच्या आणि मगच कापायच्या, साफ केल्यानंतर धुवायच्या आणि मग कापल्या जातात। तर बघा मी स्वच्छ साफ म्हणजे करून व्यवस्थित स्वच्छ धुवून मग त्याला कापलेलं आहे। आणि आता इथे फक्त त्याला आपण ना फास्ट गॅसवर 1 चमचाभर तेल टाकून बघा फक्त परतून घ्यायचं आहे, कारण मेथीच्या दांड्या त्या असतात ना काट्या, त्या थोड्या कडक असतात आणि मेथीची अजून चव वाढवण्यासाठी आपण हे असं करतो आहे। आणि ह्याच्याने मेथी अजिबात कडू होत नाही। तर तेल घेतलेलं होतं बघा 1 छोटा चमचाभर, कढई गरम झाल्यानंतर तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये जेवढी पण मी 1.5 वाटीभर मी मेथी घेतलेली होती कापून, ती मी ह्याच्यामध्ये फास्ट गॅसवर आता आपल्याला नाही परतून घ्यायचं आहे। फास्ट गॅस करायचा, फास्ट गॅसवरच परतायचं आहे पटापट। हे 2 ते 3 मिनटामध्ये परतलं जातं। आणि जर तुम्ही लो गॅसवर केलं ना की त्याला पाणी जास्त सुटेल आणि भाजी खूप भरपूर प्रमाणाच्या बाहेर शिजेल। तर आपल्याला पूर्ण भाजी शिजवायची नाही आहे, फक्त फास्ट गॅसवर त्याचं पाणी असतं ते मेथीच्या भाजीचं ते सर्व काढून टाकायचं आहे। हे बघा छान भाजी अशी कोरडी करून घ्यायची आहे, त्याच्याने पुऱ्या खूप सुंदर होतात आणि चवीला अप्रतिम लागतात। तर मस्त झालेलं आहे बघा, पाणी सगळं निघून गेलेलं आहे। तर आता मी गॅस बंद केलेला आहे। ह्याला फक्त 2 मिनटं लागतात, फास्ट गॅसवर करायचं। तर आता ती मेथीच आपण परतून घेतलेली आहे। तर आता मी बघा इथे एक भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घेतो आहे आणि पाव वाटी बघा तांदळाचं पीठ घेते आहे। तांदळाच्या पिठाने पुऱ्यांना क्रिस्पीपणा येतो छान मस्त। आणि बेसन घेतलेलं आहे पाव वाटी, बेसनाने चव खूप छान येते पुऱ्यांना। त्याच्यामध्ये बघा 1 चमचाभर ओवा घेतलेला आहे, ओवा हातावर क्रश करते आणि मग त्याला टाकते। क्रश केल्याने ना त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो पुऱ्यांमध्ये, म्हणून हातावर चांगलं क्रश करायचं आणि मग ते टाकायचं। 1.5 चमचा बघा तीळ घेतले मी आणि पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 1 चमचा बघा घरचा मसाला घेतलेला आहे आणि 1.5 चमचा ना लाल तिखट घेते आहे, कारण आपण ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या वापरलेल्या नाही आहे। तुमच्याकडे तर चिली फ्लेक्स असतील ना तर तुम्ही चिली फ्लेक्स पण ह्याच्यामध्ये ॲड करू शकता, त्याच्याने पण त्याला रंग खूप सुंदर येतो। म्हणून मी ह्याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार बघा ह्याच्यात मीठ ॲड केलेलं आहे। कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर, ती पण स्वच्छ धुवून मग तिला कापून घेतलेली आहे। आणि बघा आता आपण शेवटला जी मेथी छान अशी परतून घेतलेली होती ना ती ह्याच्यामध्ये ॲड करतो आहे। त्याच्या काट्या बघा दांड्या ना छान अशा सॉफ्ट होतात। आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं असं मिक्स करून घेऊया। आणि ह्याच्यामध्ये जर तेलाचं मोहन पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता, कारण मी टाकलेलं नाही आहे। आपण मेथी छान अशी गरम करून टाकली आहे ना ह्याच्यामध्ये, मग ह्याच्यामध्ये काही मोहनाची गरज नाही लागत, तेलाच्या मोहनाची, म्हणून मी काही टाकलेलं नाही आहे। आता बघा मी एक साधं सिंपल पाणी घेतलेलं आहे, साध्या पाण्याने पीठ मळून घ्यायचं आहे, एकदम असं घट्टसर मळायचं आहे।
थोडं थोडं पाणी ॲड करून पीठ मळून घेऊया आपण। पीठ बघा मस्त मळून झालेलं आहे। 1 ग्लास पाणी घेतलं होतं तर त्यातलं बघा एवढं पाणी राहिलं होतं। पीठ चांगलं घट्ट मळून घेतलेलं आहे। आता त्याच्यावर 1 चमचाभर तेल टाकूया आणि तेल टाकून परत आपण पीठ मळून घेऊया छान असं। आणि पीठ बघा किती कडक चांगलं मळलेलं आहे। घट्ट मळायचं, नरम मळायचं नाही, नाहीतर मग त्या पुऱ्या बरोबर येत नाही त्याच्या। घट्ट पीठ मळायचं, पुऱ्या मस्त फुगतात आणि मस्त छान होतात पुऱ्या, एकदम क्रिस्पी पुऱ्या होतात तयार। तर आपलं पीठ मळून झालेलं आहे। तर आता मस्त याच्याबरोबर सर्व करायला चटपटीत अशी आणि क्रीमी भाजी करून घेऊया। तर बघा आता मी तीच कढई घेतलेली आहे ज्याच्यामध्ये आपण मेथी परतलेली होती। तर आता ह्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल घेते आणि तेल चांगलं गरम झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला जिरं ॲड करायचं आहे। 1 चमचा जिरं घेतलेलं आहे बघा। आधी ह्याच्यामध्ये मी 1 कांदा घेतलेला आहे, तो पण एकदम बारीक असा उभा चिरून घेतलेला आहे। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। ही भाजी ना मेथीच्या पुरांबरोबर अप्रतिम लागते। तुम्हाला तर ही भाजी करायची नसेल तर तुम्ही रायता पण करू शकता, दह्याचा रायता पण ह्याच्यावर खूप छान लागतो। नाहीतर तुमच्याकडे कैरीचा छुंदा किंवा गोड लोणचं वगैरे असेल ना त्याच्यावर पण मस्त लागतं पुऱ्या त्या। कांदा चांगला परतून झालेला आहे। तर ह्याच्यामध्ये बघा मी 1 टोमॅटो घेतलेला आहे, तो पण उभा चिरून घेतलेला आहे। ही बटाट्याची भाजी एवढी मस्त होते ना, तुम्ही मुलांना डब्याला करून दिली ना तर मुलं सर्व भाजी संपवून येतील, डब्बा फिनिश करून येतील, एवढी मस्त ही भाजी होते। टोमॅटो पण कांदा चांगला परतलेला आहे बघा, छान असं मऊसूत झालेलं आहे। ह्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर ॲड करूया। कोथिंबीर ॲड केल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हळद ॲड करूया, अर्धा चमचा। 1 चमचा घरचा मसाला ॲड करूया आणि 1.5 चमचा बघा मी लाल तिखट ॲड केलेलं आहे, 1 चमचा आणि वरून थोडंसं टाकलेलं आहे। छान परतून घ्यायचं परत एकदा आणि ह्याच्यात आता मी किंचित पाणी टाकते बघा, त्याच्याने रंग पण सुंदर येतो किंचित पाणी टाकल्यावर। आणि त्याची थोडंसं असं कांदा टोमॅटो बघा मस्त असं ह्याच्यामध्ये परतला जातो। आणि आता ह्याच्यामध्ये मी 3 बटाटे घेतलेले होते, उकडून छान असे त्याला बघा साल काढून त्याचे काप करून घेतले आहेत आणि परत मी किंचित पाणी टाकलेलं आहे बघा। आता बटाटे आणि ते छान भाजी आपण मिक्स करून घेऊया बघा। एवढी मस्त आहे ना ही रेसिपी, तुम्ही तर रात्री पूर्व तयारी करून ठेवली ना तर हा सकाळचा नाश्ता, दुपारचा तुम्ही केव्हाही करू शकता, किंवा रात्री तर तुम्हाला असं साधं लाईट खायचं असेल ना तरी पण हे तुम्ही करू शकता। आता मिक्स केल्यानंतर बघा मी ह्याच्यामध्ये 4 दाणे साखरेचे ॲड केलेले आहेत आणि आपण चवीनुसार मीठ ॲड करू ह्याच्यामध्ये। परत चांगलं परतून घेऊया। भाजी आत्ता दिसायला किती सुंदर दिसते बघा आणि ते तेवढीच खायला पण अप्रतिम त्याची चव होते। छान अशी परतून घ्यायची आहे आणि आता आपण ह्याला 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून देणार आहोत। 1.5 ते 2 मिनिटं बघा झाकण लावून ठेवलेलं आहे। छान असं वाफ एक काढून घ्यायची आहे, मस्त बघा भाजीचं टेक्स्चर मस्त होतं आणि भाजीचं सुगंध एवढं भारी येतो ना, मस्तच येतो। आता ह्याच्यामध्ये अजून चव वाढवण्यासाठी मी इथे बघा 3 चमचे मिओनीज घेतलेलं आहे, साधं मिओनीज आहे। ह्याच्याने ना मिओनीजने भाजीला एकदम असं क्रीमी टेक्स्चर येतं आणि भाजी अजून मस्त लागते चवीला। आणि ज्या मेथीच्या पुऱ्या आहेत ना त्या ह्याच्याबरोबर खूप मस्त लागतात। तुम्ही ह्याच्यावर मेथीच्या पुऱ्या नाही तर साध्या पोळीला, चपातीला पण ही भाजी तर तुम्ही लावली ना स्प्रेड कसं करून आणि रोल करून तर मुलांना दिले ना, मुलं एकदम मस्त आवडीने खातील आणि भाजी तर अप्रतिम होते। तुम्ही नक्की करून बघा। बघा किती मस्त अशी क्रीमी झाली आहे भाजी, छान अशी। तुम्ही ह्याच्यामध्ये पाहिजे तर थोडंसं चीज पण ॲड करू शकता।
थोडीशी कोथिंबीर छान अशी त्याच्यावर भुरभुरूया मस्त. रंगाला पण मस्त सुंदर दिसते बघा भाजी आणि खायला पण तेवढीच मस्त आहे. तर आता ही भाजी मस्त झालेली आहे, आपण बाजूला ठेवूया. आणि एका साईडला बघा मी तेल गरम करत ठेवलं आहे. पीठ पण छान भिजून झालेलं आहे. तर आता त्याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया आणि पुऱ्या लाटून घेऊया. छोटे छोटे गोळे करून घेतले आहेत बघा, म्हणजे आपण डायरेक्ट अशा पुऱ्या आता त्याच्या लाटता येतील मस्त असे. किंचित एक थेंबभर पण बघा असं तेल लावून घेतलेलं आहे आणि पुऱ्या अशात आपण लाटून घेणार आहोत. पुऱ्या जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही लाटायच्या, मीडियम ह्याच्यामध्ये लाटून घ्यायच्या आहेत. पुऱ्या मस्त होतात, अशा छान अशा फुगतात. बघा एक लाटून झालेली आहे, दुसरी पण तुम्हाला लाटून दाखवते. हे बघा जास्त पातळ पण नाही जास्त जाड पण नाही. तर आता अशाच प्रकारे मी 5-6 पुऱ्या लाटून घेते. पुऱ्या बघा मी 5 ते 6 लाटून घेतलेल्या आहेत चांगल्या अशा मस्त. जास्त जाड पण नाही लाटायच्या पातळ पण नाही. आणि एका साईडला चांगलं तेल पण गरम झालेलं आहे. तर आपण एक एक पुरी सोडून ह्याच्यामध्ये एक पुरी टाकली ना फुगली की आपण दुसरी पुरी टाकणार आहोत. बघा मस्त एक पुरी फुगली ना की मग दुसरी पुरी आपण त्याच्यामध्ये तेलात टाकणार आहोत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एकदम 3-4 पण ते कढईमध्ये तेलामध्ये तुम्ही पुऱ्या सोडू शकता. आता मस्त पुरी फुगलेली आहे टम. आता दुसरी पण अशीच आपण छान असे फुलून घेऊया. बघा पुऱ्या मस्त फुलतात म्हणून आपण जी मेथीची भाजी आहे ना ती थोडीशी परतून घ्यायची. मग ती पिठामध्ये छान अशी मिक्स होते. नाहीतर मग त्याच्या काड्या ना मेथीच्या पानांच्या भाजीच्या थोड्या दाटसर असतात, कडक असतात, तर त्या अडकल्या जातात मध्ये अशा येतात पिठामध्ये. म्हणून ती भाजी चांगली आपण परतून घेतलेली आहे. तर बघा पुऱ्या पण मस्त तळून होतात आहे, फुगतात आहे. तर मस्त अशा काढून घेते मी आता, तळून घेते या 5 ते 6 पुऱ्या. पुऱ्या पण मस्त बघा तळून घेतलेल्या आहेत. छान अशी आजची आपली रेसिपीचा बेत झालेला आहे. मस्त असं गरमागरम. मुलगी बघा दुपारी आता कॉलेजमधून आलेली आहे, मिस्टर पण आलेले आहे घरी जेवायला. तर आज छान असा बेत केलेला आहे. मस्त मेथीच्या पुऱ्या आणि बटाट्याची क्रीमी अशी भाजी. तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. एवढा सुद्धा त्याचा सुगंध मस्त असा सुटलेला आहे ना छान असा. आणि भाजी तर अप्रतिम झालेली आहे. एकदम त्याला क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे भाजीला. आणि पुऱ्या तर विचारूच नका, एवढ्या सुंदर होतात पुऱ्या. तर तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा. आणि तर ही रेसिपी तुम्हाला थोडी तरी आवडली तर प्लीज लाईक करा, व्हिडिओ पूर्ण बघा, रेसिपी करून बघा. आणि चॅनलवर तर तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. पुऱ्या बघा किती मस्त झालेल्या आहेत, छान अशा खुसखुशीत. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, मस्त होते रेसिपी. करून बघा गरमागरम, सकाळच्या नाश्त्याला, दुपारच्या किंवा रात्रीच्या खायला कधीही करू शकता. एवढी मस्त रेसिपी आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. थँक्यू.